आरोपी शिवराज मोटेगावकरच्या मुलीची आता सीबीआयकडून चौकशी होणार। स्वतःच्या मुलीसाठीच मोटेगावकरने पेपर फोडल्याचा सीबीआयला संशय। शिवराज मोटेगावकरचा जुना व्हिडिओ झाला व्हायरल। 43 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये मोटेगावकरची पेपरफुटीवर तीव्र भूमिका। पेपरफुटी प्रकरणी मोटेगावकरने न्यायालयात दाखल केली होती याचिका। मनीषा मांढरेने प्रश्न फोडताना बाळगली होती मोठी खबरदारी। मांढरेला सर्व प्रश्न होते तोंडपाठ। विद्यार्थ्यांना प्रश्न सांगताना स्मरणशक्तीचा उपयोग। तपास यंत्रणेकडून आणखी पुराव्यांचा शोध सुरू। आरोपी शुभम खैरनारच्या हातामध्ये 27 एप्रिललाच पडला होता पेपर। 15 ते 20 लाखांमध्ये राज्यासह परराज्यात सुद्धा पेपर विकल्याचा संशय। पुण्यामधली पब संस्कृती पुन्हा वादाच्या भोवऱ्यात। मुंढव्यातील पबमधला कथित अश्लील व्हिडिओ झाला व्हायरल। नियमांचं उल्लंघन आणि पोलिसांच्या भूमिकेवर मोठं प्रश्नचिन्ह। उल्हासनगरमधल्या तरुणीचा लव्ह जिहादचा आरोप। तर मुस्लिम तरुणानं हिंदू नाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। बुरखा, हिजाब आणि गोमांस खाण्यासाठी जबरदस्ती केल्याचा दावा। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा वाढ। मुंबईत पेट्रोल 91 तर डिझेल 94 पैशांनी महागलं। 5 दिवसांमध्ये दुसरी दरवाढ। सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। राज्यभरात पेट्रोल डिझेलचा तुटवडा। दुचाकी चालकांच्या पेट्रोल पंपावर रांगा तर गावखेड्यातील डिझेलसाठी कॅनसह शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा। कोल्हापुरात सुद्धा पेट्रोल डिझेलचा तुटवडा। कोल्हापूरमध्ये दुचाकींना 200 आणि 4 चाकींना केवळ 500 रुपयांचं पेट्रोलची विक्री। तर काही पेट्रोल पंप बंद असल्यामुळे वाहनधारकांचे हाल। दुधानंतर आता पावाच्या दरवाढीत सुद्धा वाढ। तर पावाच्या प्रति लादीमागे 5 रुपयांची दरवाढ। वडापाव आणि इतर पावाच्या पदार्थांवरही परिणाम होण्याची शक्यता। ब्राऊन ब्रेडच्या किमती सुद्धा वाढल्या। प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतिकार। सूत्रांची माहिती। प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यात सकारात्मक बैठक झाल्याची माहिती। पुणे जिल्हा परिषदेची 5 बँक खाती गोठवण्यात आली। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पीएफ फंड थकवल्यामुळे करण्यात आली कारवाई। 1084 कोटींच्या थकबाकीमुळे जिल्हा परिषद अडचणीमध्ये। भटक्या कुत्र्यांच्या लस आणि नसबंदीनंतर पूर्वीच्याच ठिकाणी सोडता येणार नाही। गंभीर आजारी आणि धोकादायक कुत्र्यांना मारण्यावर विचार व्हावा। भटक्या कुत्र्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे मोठे निर्देश।